क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस तसेच मानव अधिकार अधिनियमच्या पदाधिकाऱ्यांचा आत्मनिर्भर भारत गौरव सन्मान 2026ने गौरव। क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस तसेच मानव अधिकार अधिनियम संस्थेशी संलग्न असलेले पदाधिकारी श्री रामनाथ दत्तू कोळी नवी मुंबई रायगड आणि श्री मच्छिंद्र नारायण काळे अक्कलकोट सोलापूर यांना त्यांच्या सामाजिक पत्रकारिता व जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा आत्मनिर्भर भारत गौरव सन्मान 2026 प्रदान करण्यात आला आहे। श्री रामनाथ दत्तू कोळी हे पत्रकार, गीतकार, कलाकार व सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत असून क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस तसेच मानव अधिकार अधिनियमच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, जनजागृती करणे आणि लोकहिताच्या विषयांवर सातत्याने कार्य करीत आहेत। पत्रकारिता, कला, संस्कृती आणि समाजसेवा क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला। तसेच श्री मच्छिंद्र नारायण कांबळे यांनी सामाजिक कार्य आणि माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे। क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस तसेच मानव अधिकार अधिनियमच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती, सामाजिक उत्तरदायित्व आणि लोककल्याणासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला। आत्मनिर्भर भारत गौरव सन्मान 2026 हा सन्मान राष्ट्रनिर्माण, आत्मनिर्भरता, नवोन्मेष, सामाजिक विकास आणि सार्वजनिक सेवेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात येतो। या सन्मानामुळे सामाजिक पत्रकारिता आणि मानव अधिकार क्षेत्रात कार्य करत असलेल्या व्यक्तींना प्रेरणा मिळून समाजहिताची चळवळ अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे। सदर सन्मान प्राप्त झाल्याबद्दल मानव अधिकार अधिनियम तसेच क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस परिवाराच्या वतीने दोन्ही मान्यवरांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत।